रहमतुल्लाहि व बरकातुहू। जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या काही वर्षापासून मुस्लिम समाजाविरोधात सामाजिक असो किंवा राजकीय दृष्ट्या असो हा समाज फार एकात्मेने सामाजिक बांधिलकी म्हणून काम करत असतो। या समाजाचे अनेक लोक विविध पक्षात काम देखील करत असतात, परंतु असे असताना संविधानिक शपथ घेऊन आमदार झालेले असतील किंवा खासदार झालेले असतील किंवा काही लोकप्रतिनिधी असतील किंवा समाजसेवक असतील, ते मुस्लिम समाजावर गेल्या काही वर्षापासून अनेक विरोधात वक्तव्य करत असतात आणि त्या द्वेषपूर्ण वक्तव्यामुळे सामाजिक तेढ निर्माण होण्याची फार मोठी शक्यता निर्माण झालेली आहे। आणि हे होत असताना कुठेतरी समाजावर आघात होतोय याची जाणीव होत असताना गेल्या 3 वर्षापासून आपण शासन दरबारी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे पत्रव्यवहार करत होतो, परंतु शासनाकडून अशा कुठल्याही पद्धतीच्या कारवाया झालेल्या दिसत नाही। म्हणूनच आपण 14 नोव्हेंबर रोजी मुस्लिम समाज विकास संघ जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीने आझाद मैदान मुंबई येथे एक लाक्षणिक उपोषण करून शासनाचं असो किंवा भारत सरकारचं असो या बाबीकडे गांभीर्यानं लक्ष वेधण्यासाठी एक लाक्षणिक उपोषण आपण करत आहोत। याचा उद्देश एवढाच आहे की हे कुठेतरी थांबलं पाहिजे, कारण मुस्लिम समाजाने स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळात फार मोठ्या या समाजाने या देशासाठी या महाराष्ट्रासाठी कुर्बानी दिलेली आहे आणि योगदान दिलेलं आहे। मग ते आर्थिकदृष्ट्या असेल, सामाजिकदृष्ट्या असेल, सामाजिक एकात्मता म्हणून असेल, विविध संस्थांनी देखील या ठिकाणी आपलं योगदान दिलेलं आहे। असं असताना शिव शाहू फुले आंबेडकर असो किंवा मौलाना अब्दुल कलाम आझाद असो किंवा APJ अब्दुल कलाम असो, अशा अनेक दिग्गजांनी आपलं योगदान या समाजाचं योगदान या देशासाठी दिलेलं असल्या कारणानं याची जाणीव देखील कुठे राहत नाहीये का असं वाटायला लागले असल्यामुळे येथे आपण लाक्षणिक उपोषणाचं नियोजन केलं। मला असं वाटतं की हे एक लाक्षणिक उपोषण म्हणजे एक आपण कुठेतरी एक पहिली रीव ओढत आहोत। भविष्य काळामध्ये आपल्याला अधिक आक्रमकतेने मुस्लिम समाजासाठी लढा देणं फार गरजेचं होईल। या सर्व गोष्टी आपण समाजाने देखील गांभीर्याने घेतल्या पाहिजेत असं मला वाटतं। आपला वैयक्तिक कोणाजवळही कुठल्याही राजकीय पक्षाजवळ विरोध नाही। ज्या राजकीय पक्ष किंवा राजकीय पक्षातील लोक अशी विधानं करत असतील त्यांचा वैयक्तिक अधिकार जरी असला तरी ज्यावेळेला आपण संविधानाची शपथ घेऊन एखाद्या पदावर जातो, लोकाभिमुख लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असतो, अशा वेळेला या सर्व बाबतीमध्ये आपण कुठेतरी जाणीवपूर्वक कुठलंही विधान न करता गांभीर्यानं विधानं केली पाहिजेत याची जाणीव देखील काही लोकप्रतिनिधींना झाली पाहिजे। म्हणूनच आपण हा लाक्षणिक उपोषणाच्या माध्यमातून पहिला लढा देण्याचा प्रयत्न करत आहोत। समाजातील लोकांना माझं आव्हान आहे की या लढ्याच्या अनुसरून आपण फार मोठं हे लढा उभा करतो अशातला भाग नाहीये, परंतु ते एक दिवसीय निषेध लाक्षणिक उपोषण म्हणून आपण त्या ठिकाणी करत आहोत याची आपण नोंद घ्यावी, एवढंच मला या ठिकाणी आपल्याला कळवायचं आहे।